Welcome back in our YouTube channel Moral English Guru. In this video, we are going to learn brainstorming activity part 1 from the poem Indian Weavers composed by Sarojini Naidu. आणि विद्यार्थी मित्रांनो, जर आपण या चॅनलवर नवीन असाल आणि अजूनही आपण या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर अवश्य करा. वर्ग 12वा इंग्रजीचे 2.2 पर्यंतचे व्हिडिओज आणि वर्ग 10वा इंग्रजीचे 2.3 पर्यंतचे व्हिडिओज या चॅनलवर उपलब्ध आहेत व लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. चला तर पाहूया ब्रेनस्टॉर्मिंग ॲक्टिव्हिटी पार्ट 1 फ्रॉम द पोयम इंडियन वीवर्स. क्वेश्चन नंबर A1. डिस्कस विथ युअर पार्टनर अबाउट द फॉलोइंग ओकेशन्स. खाली आपल्याला काही ओकेशन्स व्यवसाय दिलेले आहे. पहिलं विविंग, टेलरिंग, निटिंग आणि एम्ब्रॉयडरिंग. तर या चारही व्यवसायांबद्दल आपल्याला आता माहिती पाहिजे आहे. पहिला व्यवसाय विविंग. विविंग म्हणजे विणकाम करणे. Weaving is a method of textile production in which two distinct sets of yarns or threads are interlaced at right angles to form a fabric or cloth. Weaving म्हणजे विणकाम करणे. यामध्ये टेक्स्टाईलचं प्रोडक्शन केलं जातं, कापड निर्मिती केल्या जाते. यामध्ये दोन वेगवेगळे धागे असतात, ते एकमेकांमध्ये गुंफले जातात आणि जनरली ते धागे राईट अँगल्समध्ये असतात. म्हणजे एक धागा आडवा असतो तर एक धागा उभा असतो. तर आडवा आणि उभे धागे दोन एकमेकांमध्ये गुंफण्याची जी प्रोसेस असते तिला म्हटलं जातं विविंग. इट मीन्स इट इज द प्रोसेस ऑफ फॉर्मिंग अ फॅब्रिक बाय इंटरलेसिंग यार्न ऑन अ हँडलूम ऑर पॉवरलूम. आणि हे आपण हातमागावर म्हणजे हँडलूमवर किंवा पॉवरलूमवर म्हणजे यंत्रमागावर सुद्धा हे करू शकतो. दोन्ही प्रकारच्या मशीनवर आपल्याला हे करता येते. दुसरं आहे टेलरिंग. Tailoring is the business or occupation of a tailor. It is the workmanship of a tailor. It is also the making of cloths, sewing cloths, making dress, etc. टेलरिंग हा एक व्यवसाय आहे ज्यामध्ये टेलर कपडे शिवतो, ड्रेस शिवतो, ड्रेस बनवतो. तर कपडे बनवणे, ड्रेस मेकिंग करणे, कपडे शिवणे या प्रकारचा जो व्यवसाय असतो त्याला आपण टेलरिंग म्हणतो. तिसरा आहे निटिंग. Knitting is a method by which yarn is manipulated to create a textile or fabric. It is used in many type of garments. Knitting may be done by hands or by machine. Knitting म्हणजे सुयांच्या माध्यमातून विणकाम करणे. आपण बऱ्याचदा बघतो की लेडीज या सुयांच्या माध्यमातून स्वेटर विणत असतात, एखादं मफलर विणत असतात किंवा दारावर लावण्याचं एखादं तोरण विणत असतात. तर हे सर्व विणकाम निटिंगच्या माध्यमातून केलं जातं. आणि एखाद्या शर्टावर एखादी डिझाईन तयार करणे, एखाद्या रुमालावर एखादी डिझाईन तयार करणे याहीसाठी निटिंगचा वापर केला जातो. एम्ब्रॉयडरिंग. एम्ब्रॉयडरिंग इज द आर्ट टू डेकोरेट क्लॉथ और क्लॉथिंग विथ पॅटर्न्स और पिक्चर कन्सिस्टिंग ऑफ स्टिचेस दॅट आर सिवन डिरेक्टली ऑन टू द मटेरियल. एखाद्या मटेरियलवर, एखाद्या कपड्यावर, एखाद्या साडीवर, शर्टवर, पॅन्टवर, रुमालवर एखादी डिझाईन बनवायची असते आणि सुईच्या माध्यमातून, धाग्याच्या माध्यमातून वेगवेगळ्या प्रकारची डिझाईन त्यावर बनवल्या जाते. त्याला म्हटलं जातं एम्ब्रॉयडरिंग. एम्ब्रॉयडरिंग आणि निटिंग यामध्ये थोडा फरक आहे. निटिंगमध्ये दोन वेगवेगळ्या सुयांच्या माध्यमातून धाग्यांची गुंफण केली जाते. एम्ब्रॉयडरीमध्ये सुई धाग्याच्या माध्यमातून एक वेगळी डिझाईन एखाद्या कपड्यावर बनवली जाते. क्वेश्चन नंबर A2 मधलं पहिलं, डिस्कस द व्हेरियस प्रोडक्ट्स मेड बाय द वीवर्स इन द पोयम. या कवितेमध्ये वीवर्सने जे काही प्रोडक्ट्स, कपडे बनवलेले आहेत त्याबद्दल आपल्याला चर्चा करायची आहे. द व्हेरियस प्रोडक्ट्स मेड बाय वीवर्स इन द पोयम आर द रोब्स फॉर अ न्यूबॉर्न चाइल्ड. त्यांनी पहिल्यांदा एका न्यूबॉर्न चाइल्डसाठी कपडे बनवले. द मॅरेज विल्स फॉर अ क्वीन. राणीसाठी मॅरेज विल म्हणजे एक ओढणी बनवली. अ डेड मॅन्स फ्युनरल श्राऊड. एका मृत्यूमुखी पडलेल्या किंवा मरण पावलेल्या माणसासाठी त्याचं अंत्यविधीचं एक श्राऊड म्हणजे कफन बनवलं. तर अशा प्रकारचे काही फॅब्रिक्स आहे किंवा प्रॉडक्ट्स आहे जे या कवितेमध्ये विवर्सने बनवलेले आहे. इट इंडिकेट्स दॅट विवर्स इन इंडिया युजली व्ह्यू फॉर ऑल एजेस अँड फॉर ऑल इव्हेंट्स. आणि अशा प्रकारे आपल्याला असं आपण या कवितेच्या माध्यमातून म्हणू शकतो की इंडियामधले जे विवर्स आहेत ते सगळ्या लोकांसाठी, सर्व एजेसच्या लोकांसाठी आणि सर्व इव्हेंटच्या दृष्टिकोनातून वेगवेगळे फॅब्रिक्स बनवत असतात. क्वेश्चन नंबर A2 मधलं सेकंड, द वर्ड्स इन द 3 स्टांजाज ऑफ द पोयम मेन्शन डिफरंट टाइम ऑफ डे. कंप्लीट द टेबल.
या कवितेमध्ये 3 स्टांझाज असून प्रत्येक स्टांझामध्ये किंवा वेगवेगळ्या स्टांझाजमध्ये आपल्याला डिफरंट टाईम ऑफ डे म्हणजे दिवसाची वेगळी वेगळी वेळ आपल्याला मेन्शन केलेली आहे. तर त्यानुसार आपल्याला एक खाली टेबल दिलेला आहे, तो आपण आता कंप्लीट करूया. टाईम ऑफ द डे अर्ली मॉर्निंग, त्यासाठी वर्ड फ्रेजेस यूज केलेले आहे. ब्रेक ऑफ डे आणि विवर्स वर्क आहे अर्ली मॉर्निंगचं. विवर्स व्ह्यू रोप्स फॉर द न्यू बॉर्न चाइल्ड. अर्ली इन द मॉर्निंग्स विवर्स काय करतात तर न्यू बॉर्न चाइल्ड जे असतात त्यांच्यासाठी रोप्स बनवत आहे, कपडे बनवत आहे. टाईम ऑफ डे दुसरं आहे लेट इन द इव्हिनिंग, संध्याकाळी थोडं उशिरा, आणि त्याच्यासाठी वर्ड्स किंवा फ्रेज यूज केलेले आहे फॉल ऑफ नाईट. त्यानंतर विवर्स वर्क आहे त्यावेळेला इन द इव्हिनिंग लेट इव्हिनिंग. विवर्स व्ह्यू द मॅरेज विल्स ऑफ क्वीन, राणीसाठी विवर्स एक विल बनवत आहे. आणि टाईम ऑफ डेमध्ये आहे कोल्ड नाईट, त्यामध्ये वर्ड किंवा फ्रेजेस त्यासाठी वापरलेले आहे. कोल्ड नाईटसाठी वापरलेले वर्ड्स आहे मूनलाईट चिल, म्हणजे रात्रीच्या थंडगार अशा चंद्रप्रकाशामध्ये. विवर्स काय करतात तर विवर्स व्ह्यू अ डेड मॅन्स फ्युनरल श्राऊड, तर त्या ठिकाणी विवर्स एका मृत माणसासाठी फ्युनरलसाठी त्याच्या अंत्यविधीसाठी एक श्राऊड तयार करत आहेत. क्वेश्चन नंबर A2 मधलं थर्ड. द पोयम रिव्हील्स 3 phases ऑफ लाईफ. फिल इन द ब्लँक्स विथ फिलिंग्स अँड कलर्स ॲप्रोप्रिएट टू द फेजेस ऑफ लाईफ. वन इज डन फॉर यू. तर या कवितेमध्ये जीवनाच्या 3 फेजेस सांगितलेले आहे आणि त्या सांगताना कवयित्रीने काही कलरचा वापर केलेला आहे. प्रत्येक कलर हा प्रत्येक फेजसाठी ॲप्रोप्रिएट आहे. कलर आणि फिलिंग पहिलं दिलेलं आहे न्यूबॉर्न किंवा चाइल्डहूड. चाइल्डहूडसाठी कलर वापरलेला आहे ब्ल्यू. ब्ल्यू म्हणजे निळा, निळा म्हणजे काय तर जीवनाचा कलर. आणि त्यामध्ये फिलिंग आहे होप्स अँड एक्सपेक्टेशन, म्हणजे त्यामध्ये जीवनामध्ये आपल्याला आशा आहे आणि अपेक्षा आहे. आशा आणि अपेक्षा दाखवलेल्या आहे एका न्यूबॉर्न चाइल्डमध्ये किंवा चाइल्डहूडमधून. सेकंड आहे यूथ किंवा ॲडल्टहूड, म्हणजे तारुण्य किंवा आपलं प्रौढपण. तर तारुण्यासाठी कलर वापरलेला आहे पर्पल अँड ग्रीन. तर यामध्ये फिलिंग्स अशा असू शकतात एन्थुझियाझम आणि लव, म्हणजे एक उत्साह, तारुण्यामध्ये जो उत्साह असतो आणि प्रेम असते, तर उत्साह आणि प्रेम आपण अशा फिलिंग्स या ठिकाणी लिहू शकतो. तिसरा आहे ओल्ड एज किंवा डेथ, म्हणजे म्हातारपण किंवा मृत्यू. तर हा दाखविलेला आहे व्हाईट कलरने. आणि व्हाईट कलर काय दाखवतो तर विकनेस म्हणजे अशक्तपणा, दुर्बलपणा, आणि पीस म्हणजे शांती. तर अशा प्रकारे आपण हा टेबल कंप्लीट करू शकतो. क्वेश्चन नंबर A2 मधलं फोर्थ कंप्लीट. आपल्याला या ठिकाणी एक लाईन दिलेली आहे आणि पुढच्या लाईन आपल्याला स्वतःच कंपोज करून एक स्टांझा तयार करायचा आहे. लाईन आहे द वीवर्स व्ह्यू इन द चिल मूनलाईट. फॅब्रिक लाईक फेदर ऑर क्लाउड व्हाईट, आणि जे काही फॅब्रिक ते तयार करत आहेत ते आहे फेदरप्रमाणे, एखाद्या पंखाप्रमाणे किंवा ढगाप्रमाणे व्हाईट. दे लुक सॉलेम अँड नो प्राऊड. ते खूप सॉलेम दिसत आहेत आणि त्या लोकांना कुठलाही गर्व नाही. ॲज दे आर विविंग अ डेड मॅन श्राऊड, आणि ज्या पद्धतीने ते एका डेड मॅनसाठी एक कफन तयार करत आहेत आणि त्याचमुळे ते अतिशय सॉलेम धीरगंभीर वाटत आहेत. आणि या विवर्सला कुठलाही प्राऊड नाही, अभिमान नाही, गर्व नाही. तर अशा प्रकारे आपण हा स्टांझा कंप्लीट करू शकतो. आपण वेगळ्याही पद्धतीने करू शकता. तर विद्यार्थी मित्रांनो, यामध्ये आपण AABB ही राईम स्कीम ठेवलेली आहे आणि सेकंड लाईनमध्ये आपल्याला सिमिली हा फिगर ऑफ स्पीच पण दिसून येईल. पुढचा प्रश्न. पिक आउट 2 वर्ड्स यूज्ड टू डिस्क्राईब द वीवर्स इन द लास्ट स्टांझा. आल्सो स्टेट देअर इम्पॉर्टन्स. शेवटच्या स्टांझामध्ये विवर्सला डिस्क्राईब करणारे 2 वर्ड्स आलेले आहे, ते कोणते ते सांगून त्या वर्ड्सला काय महत्त्व आहे हे आपल्याला या ठिकाणी स्पष्ट करायचं आहे. 2 वर्ड्स यूज्ड फॉर विवर्स आर सॉलेम अँड स्टिल. तर शेवटच्या स्टांझामध्ये 2 वर्ड्स आलेले आहेत, ते आहे सॉलेम अँड स्टिल. सॉलेम म्हणजे गंभीर आणि स्टिल म्हणजे स्तब्ध, शांत किंवा कंटिन्यू. द लास्ट स्टांझा डिस्क्राईब द डेथ. आणि शेवटच्या स्टांझामध्ये आपल्याला माहीत आहे की डेथचं वर्णन आहे, मृत्यू आहे. सॅड अँड द लास्ट इव्हेंट ऑफ ह्युमन लाईफ. मानवी जीवनाचा शेवटचा इव्हेंट आहे. आणि म्हणून सॉलेम हा जो वर्ड आहे तो इंडिकेट करतो सॅड आणि नर्वस मूड ऑफ द वीवर्स. सॅड आणि नर्वस मूड ऑफ द वीवर्स. आणि व्हाईल द वर्ड स्टिल. स्टिल इंडिकेट्स कामनेस. स्टिल म्हणजे काय तर शांत, सिरीन, शांत, आणि कंटिन्युटी ऑफ वीवर्स. आणि वीवर्सची कंटिन्युटी म्हणजे कामामध्ये असलेलं आपलं सातत्य.
ॲज दे वर्क फॉर ऑल, ज्याप्रमाणे ते सर्वांसाठी काम करतात, इन एव्हरी सर्कमस्टान्सेस विदाऊट ब्रेक. प्रसंग हा मृत्यूचा असल्यामुळे ते सॉलेम आहे, धीर गंभीर आहे, परंतु तरीही त्यांचं कार्य चालू आहे आणि म्हणून स्टील हा शब्द या ठिकाणी दाखवण्यात आलेला आहे आणि म्हणूनच दोन्हीही शब्दांना निश्चितच महत्त्व आहे. प्रश्न क्रमांक A2 मधला 6. एक्सप्रेस युअर व्ह्यूज अबाउट द प्रेझेंट कंडिशन ऑफ विवर्स. विवर्सची जी काही सद्यस्थितीमधली कंडिशन आहे त्याबद्दल आपलं मत आपल्याला या ठिकाणी व्यक्त करायचं आहे. द गव्हर्नमेंट ऑफ इंडिया इज अवेअर दॅट हँडलूम विवर्स अँड देअर कोऑपरेटिव्ह सोसायटीज आर फेसिंग हार्डशिप्स ड्यू टू अवेलेबिलिटी ऑफ चीपर इम्पोर्टेड फॅब्रिक्स फ्रॉम कंट्रीज लाईक चायना अँड फ्रॉम पॉवरलूम अँड मिल सेक्टर. The weavers in present time are living in bad conditions. They are competing with large textile mills that produce garment at a faster and cheapest rate. Most of the weavers have left the professions. Many are forced to work for meager income in large factories that produce goods with power looms. In short, weavers in India are living a miserable life. तर सरकारला सुद्धा या विवरची कंडिशन माहीत आहे, कारण हँडलूमचा आता जमाना राहिला नाही. त्यामुळे या हँडलूम विवरची कंडिशन ही फार वाईट झालेली आहे. त्यांचं जे कोऑपरेटिव्ह सेक्टर होतं, सोसायटीज होत्या, त्या पण फार कठीण प्रसंगाला त्यांना सामोरं जावं लागत आहे. कारण आता जगामध्ये अत्यंत स्वस्त असं मटेरियल उपलब्ध झालेलं आहे आणि चायनासारख्या काही कंट्रीज ते आपल्याला पुरवत आहे आणि त्यामुळेच जे इंडियन विवर्स होते त्यांचे रोजगार व्यवसाय सगळे संपले आणि त्यासोबतच इंडियामध्ये सुद्धा जे पॉवर लूम सुरू झाले किंवा मिल सेक्टर सुरू झाले त्यामुळे सुद्धा या लोकांच्या रोजगारावर फार मोठा फरक पडलेला आहे. या लोकांना आता फार कम्पीट करावं लागते आणि काही लोकांनी तर आपला रोजगार व्यवसाय सोडला. काही लोक अतिशय थोड्या रोजगारावर काही टेक्स्टाईल मिल्समध्ये आता काम करायला लागलेले आहे. तर एकंदरच आपण आता असं म्हणू शकतो की इंडियन विवर्सची कंडिशन ही फारच बिकट झालेली आहे, वाईट झालेली आहे. क्वेश्चन नंबर A2 मधलं 7th. डिस्क्राईब इन युअर ओन वर्ड्स द स्टेप्स ऑर मेजर्स दॅट कॅन बी टेकन टू सॉल्व द प्रॉब्लेम्स ऑफ द विवर्स. आता आपल्याला या विवर्सचे जे काही प्रॉब्लेम्स आहेत ते जर सॉल्व करायचे असतील तर आपल्याला कुठल्या स्टेप्स घ्याव्या लागतील किंवा काय उपाययोजना करावी लागेल त्याबद्दल आता आपल्याला चर्चा करायची आहे आणि त्याचं वर्णन करायचं आहे. भारतातील विणकाम करणाऱ्या लोकांची समस्या जर आपल्याला सोडवायची असेल तर 2 पद्धतीने आपण काम करू शकतो. त्यांच्या प्रॉब्लेमला 2 प्रकारचं सोल्युशन आपण या ठिकाणी देऊ शकतो. पहिलं सोल्युशन आहे फर्स्ट स्टेप ॲट गव्हर्नमेंट लेवल, म्हणजे शासनाच्या स्तरावर. सम स्कीम्स शुड बी इंट्रोड्यूस्ड टू प्रोटेक्ट द इंटरेस्ट ऑफ वीवर्स. They should be provided subsidies just like farmers and some businessmen. For example, the government can provide them yarn at a discounted price or help them get easy loans to set up their own looms. शासन स्तरावरून जर प्रयत्न केले गेले, या लोकांसाठी जर काही लोनची व्यवस्था केली गेली, यांच्या व्यवसायामध्ये लागणारी जी काही साधन सामग्री आहे यांना सबसिडीच्या रूपामध्ये जर दिल्या गेली आणि त्यांना स्वतःचा उद्योग व्यवसाय उभारण्यासाठी जर काही लोनची सुविधा जर केली गेली तर भारतातील विणकरांना आपला व्यवसाय नेहमीसाठी चालू ठेवण्यासाठी फार मोठी मदत होऊ शकते. सरकार शेतकऱ्यांना किंवा बिझनेसमॅनला बऱ्याच प्रकारची सूट सबसिडीज प्रोव्हाइड करत असते. तर तशा प्रकारची सबसिडी जर इंडियन विवरला दिल्या गेली किंवा त्यांच्यासाठी काही नवनवीन योजना जर इंट्रोड्यूस केल्या गेल्या तर इंडियन विवरचा जो काही प्रॉब्लेम आहे तो नक्कीच सॉल्व्ह होऊ शकतो. आणि आता सेकंड स्टेप पाहूया. सेकंड स्टेप ॲट इंडिव्हिज्युअल लेवल. आता सेकंड स्टेप आहे आपल्या वैयक्तिक लेवलवर. वी सिटीजन्स कॅन सपोर्ट द वीवर्स बाय बाईंग देअर प्रॉडक्ट्स इवन इफ दे प्रूव्ह मोर एक्सपेन्सिव्ह अँड लेस एलिगंट दॅन फॅक्टरी मेड गारमेंट्स. वी कॅन कीप अ फ्यू वीवर्स मेड गारमेंट इन अवर वॉर्डरोब टू विअर देम ॲट लिस्ट ऑन ट्रॅडिशनल ओकेजन्स. तर आता वैयक्तिक लेवलवर आपण काय करू शकतो, तर या वीवर्सने बनवलेलं जे साहित्य आहे जरी ते महाग असेल आणि थोडं फॅक्टरी मटेरियलपेक्षा थोडंसं ओबडधोबड पण आपल्याला वाटू शकते, पण तरीही आपण ते परचेस केलं पाहिजे, बाय केलं पाहिजे आणि यांनी बनवलेले गारमेंट्स आपल्या कपाटांमध्ये आपण नक्कीच ठेवले पाहिजे. नाही जास्त तर कमीत काही थोडे पीस आपण नक्कीच ठेवले पाहिजे आणि नेहमी जरी आपण वापरले नाही तरी काही ट्रॅडिशनल ओकेजन्सला आपण ते वापरले पाहिजे.
आणि जर प्रत्येक सिटिजनने जर असं ठरवलं तर या विवरचं मटेरियल हे विकल्या जाईल आणि नक्कीच या विवरच्या जीवनामध्ये सुद्धा एक आमूलाग्र बदल होईल. यांचा जो व्यवसाय आहे तो चालेल आणि यांची जी मिझरेबल कंडिशन आपल्याला दिसते आहे ती कमी होण्यासाठी आपण इंडिव्हिज्युअल लेवलवर यांना मदत नक्कीच करू शकतो. तर ही होती ब्रेनस्टॉर्मिंग ॲक्टिव्हिटी पार्ट 1 फ्रॉम द पोयम इंडियन विवर्स बाय सरोजिनी नायडू. आणि विद्यार्थी मित्रांनो, जर आपण या चॅनलवर नवीन असाल आणि अजूनही आपण या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर अवश्य करा. विद्यार्थी मित्रांनो, इंग्लिश वर्ग 12वा व इंग्लिश वर्ग 10वाचा सिलेबस व्हिडिओच्या माध्यमातून देण्याचा मी एक छोटा प्रयत्न या ठिकाणी करत आहे व लवकरच संपूर्ण सिलेबस फॉर 12th इंग्लिश आणि 10th इंग्लिश मी कंप्लीट करणार आहे. आतापर्यंत अपलोड केलेले सर्वच व्हिडिओ या चॅनलवर उपलब्ध आहेत व त्याची लिंक आपल्याला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. यानंतरही अपलोड होणाऱ्या सर्वच व्हिडिओच्या लिंक आपल्याला मिळण्यासाठी या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा व व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. थँक्यू व्हेरी मच फॉर वॉचिंग मॉरल इंग्लिश गुरु. थँक्यू.